शिवतीर्थावरचा गणेशोत्सव यंदा आगळा वेगळा ठरतोय. कारण यंदा गणरायानं टोकाचे मतभेद असलेल्या आणि दुरावलेल्या राजकीय नेत्यांना एकत्र आणलंय. याच भेटीगाठींमुळे राज ठाकरेंचं शिवतीर्थ सध्या गजबजून गेलं. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी गेले. याच भेटीत दोन्ही भावांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली आणि राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा युतीच्या चर्चांनी जोर धरला. मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राज ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले. फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करील. मात्र राजकीय कटुता विसरून उद्धव ठाकरेंपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शिवतीर्थ गाठत गणरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर दोन्ही भावांनी एकत्रच राहावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र संजय राऊतांनी फडणवीसांना कोपरखळी मारली आहे. उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत. गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. ठाकरेंची परंपरा या महाराष्ट्रात फार मोठी आहे. तशी शेलार फडणवीसांची आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ठाकरे हे कायम सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसेना आणि ठाकरे यांचं कार्य सतत सुरू असतं. आज शेलार असतील, फडणवीस असतील, मुंबईमध्ये अभिमानाने वावरतायत ना, ही ठाकरेंची कृपा. हे त्यांनी मान्य केलं पाहिजे, नाहीतर त्यांना कबूतर हाकायला गुजरातमध्ये जावं लागतं. हे फक्त ठाकरे आणि फडणवीसांपुरतंच मर्यादित नाही. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत कटुता निर्माण झालेले एकनाथ शिंदेच नव्हे तर थेट अमित ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सदा सरवणकरांनाही गणरायानं शिवतीर्थावर आणलं. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका हे बंद आहेत अशा भेटीगाठी. अरे बाबा, याचा काही राजकीय अर्थ काढू नका. आणि बघा, सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला? राज की बात राज थोडा तो आहे ना, तो राज. मात्र शिंदेंनी मनातच ठेवलेलं बंददारा आडचं राज मुंबई महापालिकेचं आहे का? याबरोबरच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही राज ठाकरेंच्या घरी झालेल्या भेटीमागे गणेशोत्सवाचं कारण होतं की मुंबई महापालिकेचं राजकारण, याचीही चर्चा रंगली आहे. पण एक मात्र नक्कीच म्हणता येईल, राज ठाकरेंचा यंदाचा बाप्पा हा वजनदारच. कारण राज ठाकरेंकडे ना सत्ता, ना आमदार, ना खासदार, ना नगरसेवक. तरीही या राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी 1-2 नव्हे तर 3-3 आजी माजी मुख्यमंत्री शिवतीर्थावर हजर राहिल्यानं चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.